सुख म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार मित्रांनो. सुख हा शब्द जसा लहानसा आहे तसाच मोठा अर्थ घेऊन येतो. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात सुखाच्या शोधात असतो. कोणाला पैशात सुख वाटतं, कोणाला नात्यात, कोणाला यशात, कोणाला साध्या शांततेत, तर कोणाला फक्त हसण्यातही सुख मिळतं. पण खरोखर सुख म्हणजे काय? ते बाहेर कुठेतरी मिळतं की आपल्या आतमध्येच दडलंय? हा प्रश्न आयुष्यभर प्रत्येक जण शोधत राहतो. लहानपणी आईने केलेला गरम भात दही खाल्ल्यावर, उन्हाळ्यात झाडाखाली पडलेली थंड सावली मिळाल्यावर, परीक्षेत पास झाल्यावर, शाळेत सुट्टी लागल्यावर, त्या क्षणी जी आनंदाची लहर अंगभर पसरते तेच तर खरं सुख. पण जसजसं वय वाढतं तसतसं सुखाचं स्वरूप बदलतं. नोकरी मिळणं, घर बांधणं, लग्न होणं, मुलं मोठी होणं, या सगळ्याला आपण सुखाशी जोडून टाकतो. पण खरी गंमत अशी की जेव्हा ही सगळी उद्दिष्ट पूर्ण होतात तेव्हा देखील माणूस पुन्हा पुढच्या सुखाच्या शोधात निघून जातो. सुख म्हणजे एखादी अंतिम गोष्ट नाही, ते सतत बदलतं. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर सुखाची व्याख्या बदलते. छोट्या मुलाला खेळण्यात सुख मिळतं, तर वृद्ध माणसाला 2 वेळा शांत झोप लागण्यात सुख वाटतं. एखाद्याला पैशात सुख दिसतं, तर दुसऱ्याला पैशापेक्षा नात्यातलं प्रेम आणि साथ यात सुख दिसतं. म्हणजे सुख हे व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार बदलणारं असतं. पण एक गोष्ट खरी, सुख कधीच बाहेरच्या गोष्टींमध्ये कायमचं मिळत नाही. आपण बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहतो तर क्षणभर समाधान मिळेल, पण दीर्घकाळ टिकणारं सुख कधीच मिळणार नाही. खरी शांती, खरं सुख आपल्या मनात असतं. आपलं मन प्रसन्न असेल तर अगदी साध्या गोष्टीतही सुख मिळतं. पण मन अस्वस्थ असेल, असंतुष्ट असेल, तर सोन्याच्या राजमहालात राहूनही माणूस दुःखीच राहतो. सुखाच्या शोधात माणूस धावत राहतो, पण कधी थांबून स्वतःला विचारत नाही, मला खरंच काय हवं आहे. खूप वेळा आपण इतरांकडून जे पाहतो तेच सुख आहे असं गृहीत धरतो. समोरच्या माणसाकडे गाडी आहे, बंगला आहे, म्हणून आपणही तेच मिळवलं तर आपल्याला सुख मिळेल असं वाटतं. पण मिळवल्यानंतर जाणवतं की ही फक्त एक पायरी आहे, अजून पुढे काहीतरी हवंय. हा अखंड शोध कधी संपतच नाही. खरं सुख म्हणजे समाधान, जे आहे त्यात आनंद मानणं, जे नाही त्यासाठी प्रयत्न करणं, पण अपूर्णतेत जगत बसू नये. एखादा शेतकरी उन्हाळ्यात पावसासाठी प्रार्थना करतो, तर पावसाळ्यात पिकं चांगली यावी म्हणून धडपडतो. त्याच्या घामाच्या थेंबांतून जेव्हा हिरव्या शेतात पिकं डोलतात त्यावेळी त्याला ते समाधान मिळतं, ते पैशाने विकत घेता येत नाही. तेच खरं सुख. सुख म्हणजे फक्त हसणं नाही, तर आयुष्याकडे सकारात्मक नजरेनं पाहणं. कितीही संकट आली तरी त्यातून शिकत पुढे जाणं. आयुष्य कधीच परिपूर्ण नसतं. प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतच, पण त्या दुःखातून बाहेर पडताना जी ताकद मिळते ती ताकदच पुढच्या सुखाचा पाया ठरते. दुःख नसेल तर सुखाचं मोल कळणार नाही. अंधार नसेल तर प्रकाशाचं सौंदर्य दिसणार नाही. आपल्या नात्यांमध्येही सुख लपलेलं असतं. आई वडिलांसोबत 2 शब्द बोलणं, मित्रांसोबत हसणं, मुलांना मांडीवर घेऊन खेळणं, ही सुखाची खरी रूपं आहेत. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण हे छोटे क्षण विसरतो. आपण मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो, पण हे छोटे क्षणच आयुष्याचा खरा ठेवा आहेत. सुख म्हणजे एखादं ठिकाण नाही, तर एक प्रवास आहे. प्रत्येक क्षण जगणं, प्रत्येक क्षणाला अर्थ देणं म्हणजे सुख. आपल्या आतली शांती, कृतज्ञता आणि समाधान या 3 गोष्टी ज्याच्या आयुष्यात आहेत त्याला खरं सुख लाभलेलं असतं. सुख म्हणजे आपण कोण आहोत, काय मिळवलं यापेक्षा आपण कसं जगतो यावर अवलंबून आहे. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, त्यांचं आयुष्य सोपं करतो, तेव्हा आपल्याला जे समाधान मिळतं तेही अनोखं सुख असतं. शेवटी सुखाचा शोध बाहेर नाही तर आतल्या मनात आहे. आपण जगाकडे कसं पाहतो, आपल्या विचारांत किती सकारात्मकता आहे, आपल्या मनात किती कृतज्ञता आहे, यावर सुख अवलंबून आहे. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, आनंदेची डोही आनंद तरंग, आनंदेच्या ओळी आनंदे रंग. मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं याचं उत्तर एकच आहे. सुख म्हणजे मनशांती, समाधान आणि सकारात्मक दृष्टी. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.